नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे सौभाग्यवती. शुभ्रा ही एका खेडेगावातील साधी मुलगी होती, पण तिचं स्वप्न मोठं होतं. ती शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न बाळगून होती. तिचे आई वडील तिला शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत होते, पण गावातील अनेक जणांनी तिच्या स्वप्नांना हसून दुर्लक्ष केलं. मुलीचं काम म्हणजे घर सांभाळणं, त्यात काय शिकायचं असे लोक म्हणत. पण शुभ्रा मात्र त्याकडे लक्ष न देता आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत होती. तिच्या शिक्षणाची वाट सोपी नव्हती. एका सामान्य कुटुंबातील मुलगी असल्यामुळे तिला शिक्षणासाठी खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. पैसे नसल्यामुळे तिला शालेय खर्च सांभाळण्यासाठी स्वतःही काम करावं लागलं. कधी शाळेतून घरी आल्यावर ती शेतात आई वडिलांना मदत करायची आणि रात्री अभ्यासाला बसायची. अशा परिस्थितीत सुद्धा तिने कधी हार मानली नाही. शुभ्राची मेहनत रंगाला आली. तिने गावातील परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली आणि तिचं कौतुक गावभर होऊ लागलं. पण शुभ्राला इथेच थांबायचं नव्हतं. ती पुढे शिक्षणासाठी शहरात जायचं स्वप्न उराशी बाळगून होती. तिच्या घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे शहरात जाणं सोपं नव्हतं, पण तिच्या आई वडिलांनी तिला खंबीरपणे पाठिंबा दिला. शहरात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय तसा कठीण होता. एक नवखी मुलगी मोठ्या शहरात एकटी शिक्षण घेण्यासाठी आली होती. तिला खूप नवे अनुभव येत होते. कधी निराशा, कधी अपयश, पण तिच्या जिद्दीने ती पुढे जात होती. कॉलेजमध्ये ती नेहमी अभ्यासात आणि विविध स्पर्धांमध्ये पुढे असायची. शुभ्राचं ध्येय होतं की ती शिक्षण पूर्ण करून गावातल्या मुलींना प्रेरणा देईल आणि त्यांच्यासाठी एक आदर्श बनेल. ती स्वतःच्या कष्टाने अभ्यास करून एक यशस्वी व्यक्ती बनायचं स्वप्न पाहत होती. शुभ्राने मेहनतीने शिक्षण पूर्ण केलं आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. तिच्या आयुष्यातील हा क्षण तिला आणि तिच्या कुटुंबाला अभिमानाचा वाटला. गावात तिचं कौतुक झालं आणि तिने सगळ्यांना दाखवून दिलं की मेहनत आणि जिद्द असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. शुभ्रा आता फक्त यशस्वी व्यक्ती नव्हती, तर ती गावातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण बनली होती. ती गावात परतल्यावर मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागली. तिने एका शैक्षणिक संस्थेची स्थापना केली, जिथे मुलींना मोफत शिक्षण आणि मार्गदर्शन दिले जात असे. तिच्या या प्रवासात तिला तिच्या कुटुंबाचा खूप आधार मिळाला आणि तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ती खऱ्या अर्थाने सौभाग्यवती झाली होती. स्वतःच्या भाग्याचं निर्माण स्वतः केलं आणि तिच्या यशात फक्त तिचं कष्ट, तिचं धैर्य आणि तिची जिद्द होती. शुभ्राच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी सगळ्यांसाठी एक प्रेरणा बनली, विशेषतः त्या मुलींसाठी ज्यांना वाटायचं की स्वप्न पाहणं आणि त्यांची पूर्तता करणं अवघड आहे.